संघांना आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी अथवा प्लेयर पाठवा समालोचन कक्षात. धन्यवाद. एका बाजूला आपण पाहतोय विक्रोळी आणि HR11. टॉस जर आपण पाहिलं तर विक्रोळी या संघाने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी वसीम आलेत गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी अभिषेक अंगणे आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय यश. HR11 बासुरी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय हा संघ आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर घोषणकी क्षेत्रात जाणारा पाहायला मिळाला. 1 धाव मात्र आली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हो वसीम यांचा प्रचंड वेगात हा देखील बॉल पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धावित. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एकेरी धाव आली. दुसरा बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा गोलंदाज. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचे हे षटक आपण पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 2 या आकड्यावर. सामना 5-5 षटकांचा खेळवला जातोय. पहिलं षटक मात्र पॉवर प्ले. त्या षटकामध्ये जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा डबल होणार आहेत आणि समोर जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाहेर पटरीच्या दिशेने जर बॉल गेला तर मात्र नायनर देखील आहे. आपण याची देखील नोंद घ्या. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन देखील आमच्या समवेत काही प्रेक्षक जुळलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हो यावेळेला देखील प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघून जातोय घोषंकित क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4. महत्वाचं षटक वसीम हाताळतोय. आतापर्यंत चांगलं षटक त्याने हाताळलंय. 4 धावा त्याने खर्च केलेत. महत्वपूर्ण षटक या मॅच मधील. डावकुरा हाताचा गोलंदाज वसीम. आणखीन एक प्रचंड वेगात हा देखील बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिषेक अंगणे. ती धाव पूर्ण केली जाईल. 1 म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ देखील आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय. षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणास्तव मात्र आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 10. बिनगडीबाद टीम HR11 बासुरी. फकीर आलेत. पहिला बॉल
ऑन साईडला खेळले जरूर. डीपमध्ये आपण पाहतोय निखिल जाधव यांना. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11. हो, यावेळेला क्लीन बोल्ड फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. यशच्या उद्ध्वस्त करून टाकल्यात फकीरा यांनी. विकेट येते पहिली. यश मात्र माघारी परतलेत. विनंती असेल युवराजी भालेराव आणि सुशांतजी गुरव, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या. किशन देवेंद्र आलेत बॅटिंगसाठी. ओ, चांगला बॉल, प्रचंड वेगात हाताळलेला हा बॉल पाहायला मिळतोय. अभिषेक अंगणे. ओहो, थोडीशी आपण पाहिलं तर दिशा चुकली. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर पाहायला मिळते. दुसरं षटक फकीरा यांचं. आणि बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर अभिषेक आणि किशन ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी टीम HR11 बासुरी या संघाकडून. ओ, यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं जाईल. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 14 या आकड्यावर. हो, बिग हिट यावेळेला अभिषेक यांच्या बॅटमधून. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळतोय. सिक्सर. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल. आता पुन्हा एकदा वाईड बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटकार येताना पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 27.
विकेट मात्र आता पाहिली तर येताना पाहायला मिळते. किशन माघारी परतलेत. अर्जुन नवीन फलंदाज. विकेट आल्यानंतर मात्र अर्जुन आलेत बॅटिंगसाठी. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. वसीम षटक क्रमांक 3 हाताळत आहेत. त्याच्या पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि आता तिसरा बॉल एकेरी धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 34-34. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आता पावसाला देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. सकाळपासून थोडीशी विश्रांती घेतली होती पावसाने. हो, यावेळेला क्लीन बोल्ड, दांडी गोल. यस्टे वॉज फर्निचर डिस्ट्रॉयड. आणखीन एक विकेट. फलंदाज अभिषेक अंगणे बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज ओ स्टोक खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर चांगला प्रयत्न केला होता फिल्डर यांनी आणि एक धाव मात्र पूर्ण केली. मंगेश वैती त्या ठिकाणी तैनात होते आणि एक धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. हॅलो हॅलो. वर झाली. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिला बॉल निखिल त्या ठिकाणी होते. डीप मध्ये एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 37. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वेदांत आलेत. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज वेदांत गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रोक खेळलाय मोठा आणि अमित यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गरज आहे षटकारांची आणि तोच षटकार आता मात्र अमित कोरी यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 43-43.
ओहो, यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑन लॉंगआउट मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते राहुल, बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 44. ओ, यावेळेला आतमध्ये आला पडल्यानंतर चांगला बॉल आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 44 धावा धाव फलकावरती झाल्या. 4थं षटक प्रगती पथावर. वेदांती षटक हाताळत आहेत. या वेळेला उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधील. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 8 धावा खर्च केलेत. यावेळेला फटका खेळलाय फिल्डर आणि झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. झेल सुटलाय आणि फलंदाजाला मात्र मिळाले जीवनदान. 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक आता 4 चा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 45. रोहन यांचा पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. रोहन यांनी हा बॉल लीप मधून आपण पाहिलं तर निखिल जाधव बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 46. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. क्रिकेट विश्वातील तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये श्रेयस कदम, केतन म्हात्रे, अजित मोहिते इन ऍक्शन पाहायला मिळाले. आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये श्रेयस कदमने हाफ सेंचुरी ठोकली आहे. पहिला नायनर देखील त्यानेच ठोकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रन झाले धाव फलकावरती 47. रोहन हो, यावेळेला फटका खेळलाय. उंची जास्त आहे आणि लांबी देखील आपण पाहिलं तर गाठली आहे चेंडूने. आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर गेला सीमारेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळतो अमित यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गरज होती षटकारांची आणि तेच षटकार आणि चौकार मात्र येताना पाहायला मिळतात अमित कोरी यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 53. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. लगातारचा दुसरा दर्जेदार षटकार येताना पाहायला मिळतोय अमित यांच्या बॅटमधून. दोन बॉलवर 2 षटकार अमित यांच्या बॅटमधून. हो, यावेळेला समोर आणि हा बॉल जाईल का आरपार? यस, आउट ऑफ द पार्क. आणि आता यस, नायनर येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच मैदानाच्या बाहेर गेलेला हा बॉल आहे. म्हणजेच 9 धावा झाडाला लागून गेला तरी पण मैदानाच्या बाहेर बॉल गेलाय. नायनर असणार आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 68.
2 षटकार आल्यानंतर 5व्या बॉलवरती आपण पाहिलं तर नायनर आलाय अमितच्या बॅट मधून. बॉल जर आपण पाहिलं तर आता गोशांकी क्षेत्राने जाताना पाहायला मिळेल, रन मिळेल 1. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 69. म्हणजे 30 बॉल मध्ये 70 धावांची गरज असणार आहे संघाला जिंकण्यासाठी टीम विक्रोळियन्स विक्रोळी. सत्तर धावांची गरज. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध HR-11. 2 सलामीवीर फलंदाज मंगेश वैती आणि निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज, कारण खूप साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऐश्वर्य सुर्वे बाबा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. आणि गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवणकर स्मृती चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. अक्षरशः ते मैदान तरे गाजवलं. आणि आता मात्र हे पहिलं षटक, पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी त्यालाच आमंत्रित केलं गेलंय ऐश्वर्य सुर्वे. नुकतीच आपण पाहिलं तर मुंबई T20 लीग ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. पहिला बॉल मंगेश वैती स्ट्रायकिंग एंडला. 70 ची गरज.
पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पंच घोषित करतात. एक्स्ट्राने मात्र धावसंख्येला आता सुरुवात होते. व्हाईट बॉल, एक धाव, धाव फलकावरती. रविलिंगाला, अभिषेक अंगणे, ऐश्वर्य सुर्वे, किशन देवेंद्र, यश, राहुल जोगाडिया, चिन्मय कदम देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चांगली स्टार कास्ट आहे. ऐश्वर्याचा पुढचा बॉल, फिल्डर किशन देवेंद्र तैनात होते. फिल्डर आणि आता प्रयत्न करत होता किशन, धावबाची संधी होती, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय, रन झाले धाव फलकावरती 1. मंगेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निखिल जाधव. चांगला बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता आणि आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. मंगेश वैती माघारी परतलेत. अभिषेक अंगणे आपण पाहतो यष्टीरक्षक आणि त्यांनी पकडलेला तो झेल आणि मंगेश वैती यांची संपुष्टात आली खेळी. राहुल चौधरी आलेत बॅटिंगसाठी. राहुल जोगाडिया, राहुल चौधरी इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत याच मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, ऐश्वर्य सुर्वे प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट आली आहे, महत्वाची विकेट मंगेश वैती यांची. यावेळेला देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो. यश यांना आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 2 या आकड्यावर. निखिल जाधव आणि आता विकेट येईल का पाहायचं. यस, आणखीन एक विकेट. ऐश्वर्य सुर्वे बाबा चमकलाय याही मॅच मध्ये, कारण 2 मोठे धक्के, 2 सलामीवीर फलंदाज मात्र माघारी परतलेत. पहिली विकेट मंगेश वैतीची आल्यानंतर मात्र निखिल जाधव देखील माघारी परतलाय. आदित्य दळवी, मॅन फ्रॉम काळा चौकी, चांगल्या फॉर्म मध्ये हा देखील फलंदाज, एक तंत्रशुद्ध फलंदाज आदित्य दळवी, त्याच्याकडे देखील लक्ष असेल. चांगला बॉल, पुन्हा एकदा डीप मध्ये आपण पाहतोय. फिल्डर एक धाव पूर्ण केली आहे, म्हणजेच षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त
4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स पटकावल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं, म्हणजेच या षटकामध्ये 8च धावा टीमच्या खात्यामध्ये आपण पाहिले तर ऍड केल्या जातील. म्हणजेच 8 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय, उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि आता 62 धावांची गरज असणार आहे. बाबाचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण त्याची ती गोलंदाजी, तो देखील चमकला. मागील रविवारी देखील आपण पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवडकर स्मृती चषक गेल्या 2 आठवड्यापूर्वी ती स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती, प्रभावित करणारी गोलंदाजी. संघाला गरज असताना त्या संघामधून आपण पाहिलं तर प्रिवान 11 रायगड या संघामधून हा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला होता. आणि त्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी प्रभावित करणारी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज सोहेल शेख गोलंदाजीसाठी येत आहेत. आदित्य दळवी यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी. बॅटिंग करावी लागेल. 24 मध्ये आता करायचे 62. 8 धावा धाव फलकावरती. आदित्य दळवी एडी पहिला बॉल खेळत असताना हलक्या हातांनी बॉलला ढकललंय. डीप मध्ये फिल्डर 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 ऑन अ बोर्ड. राहुल चौधरी चांगला फटका खेळलाय. यश आहेत लॉंग ऑन मध्ये. फिल्डर जज करत असताना झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेट देखील येताना पाहायला मिळते. राहुल माघारी परतलेत. प्रितेश जोशी आलेत नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज प्रितेश. ओ चांगला बॉल थोडा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा थांबून आला. स्लोअर वन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. पडल्यानंतर थोडासा वळला देखील. डॉट बॉल आलाय आणि प्रितेशकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष असणार आहे. संघाला गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय विक्रोळी बॅटिंग करते आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर HR11. चांगला बॉल पुन्हा एकदा उसळी घेतली आता पडल्यानंतर. बरोबर गेला यष्टीरक्षक अभिषेक आंगणे यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव हाताळलेत. महत्वपूर्ण षटक हाताळतोय साहिल, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 1 धाव त्याने खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील त्याने पटकावली आहे. 4 बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. ओ यावेळेला स्वतः बॉलर बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि झेल टिपलाय. विकेट येताना पाहायला मिळते. प्रितेश जोशी देखील माघारी परतलेत.
रोहन आलेत गोलंदाजीसाठी, बॅटिंगसाठी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, यश आहेत लॉंगऑन मध्ये, एक धाव पूर्ण केली आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 10 या आकड्यावर. 10 धावा धाव फलकावरती झाल्या. दुसरं षटक, काय षटक हाताळलंय, साहिलचं कौतुक करावं लागेल कारण या सोहेलचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि 2 मोठ्या विकेट पटकावल्या. ऐश्वर्य सुर्वे पुन्हा एकदा षटक क्रमांक 3. पहिला बॉल प्रचंड वेगात, काय बॉल हाताळलाय आणि एक धाव घोषित करतात पंच. 11. ऐश्वर्यांचा पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा फिरलाय, थांबून आलाय, डॉट बॉल येतोय. 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. 70चा पाठलाग विक्रोळी. ऐश्वर्य सुर्वेने पहिलं षटक हाताळलं, त्याने धावा खर्च केल्या होत्या 4, 2 विकेट्स त्याने पटकावल्या. सोहेलने दुसरं षटक हाताळलं, त्याने 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने पटकावल्यानंतर आता पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे बाबा प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीने. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली, नंतर लगातारचे दोन्ही चेंडू त्यांनी आतापर्यंत निर्धाव हाताळलेत. यावेळेला लो फुल टॉस होता आणि क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. रन मात्र 1 धाव पूर्ण केली आहे धावून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 12 या आकड्यावर. आदित्य दळवी एडी डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. काय फटका खेळलाय, व्हॉट अ शॉट, आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. ज्यावेळेला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल गेल्या गोशांकी क्षेत्रात, रन मिळेल 1. म्हणजे षटक क्रमांक आता 3चा खेळ देखील समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 19. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावांची गरज आहे. लास्ट 12 बॉल 51 रन्स टू विन. आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील सूर्या. चला थोडी घाई करा विनंती आहे. आणि या पुढील सामना चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध श्रीजय 11. सूर्या पहिला बॉल सूर्या यांचा, आणि राहुल बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव पूर्ण केली. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 20. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ऑन साइडला फक्त हलक्या हाताने ढकललंय, डीप मधून सोहेल बॉल पर्यंत पोहोचतायत. आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 21. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिला तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 23-23. सूर्या यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. बॉल जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलाय ट्रॅकला अपटून आणि तदनंतर आता 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 25-25. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि विकेट देखील येताना पाहायला मिळेल. श्रीजय 11 आपण कर्णधार टॉस साठी या व्यासपीठावर आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या ठिकाणी आगमन होत आहे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेश शेडगे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता श्रीजय 11 कर्णधार आपण टॉस साठी या. हा महेश आपण टॉस साठी या. फकीर आलेत, हकीम आलेत गोलंदाजीसाठी आणि फकीरा बॅटिंगसाठी. हकीम यांचा पहिला बॉल जर आपण पाहिलं तर बॉल मैदानामध्ये येतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. गोशांकी क्षेत्रात जाणारा हा चेंडू होता. 1च धाव मात्र पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जातोय. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27-27. यावेळेला जर नो बॉल आता पंच घोषित करतायत. ज्यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, फटका फसलाय. फ्री हिट असल्या कारणास्तव मात्र आता यावेळेला आता डॉट बॉल येतोय. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, विकेट.
शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतोय आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम HR11 या संघाने. पुढील मॅचचा टॉस देखील झालेला आहे टीम HR11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत श्रीजा 11. टॉस जिंकलाय टीम HR11 या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. विनंती असेल श्रीजा 11 आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच